रायगड प्रेस क्लब आणि खालापूर प्रेस क्लब आयोजित जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आज मी गोपाळे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज शेतकरीसाठी आज कार्यक्रम असं घेतलेला आहे। आज शेतकरी आपल्या भारताचा एक कणा आहे, त्याच्यामध्ये शेतकरी आज मागं होत चाललं आहे, कारण की आपण त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे। कारण की असे कार्यक्रम घेतले तर आपल्याला रोज जो आपल्याला जेवण आणि ह्याच्यासाठी जो प्राधान्य भेटतं त्याच्यामुळं भेटतं। आज आपण शेतीमुळे बरेच आता वर्णताईंनी पण सांगितलं आहे, ते बारामतीला जाऊन आले तर आम्ही एकदा त्यांच्यासोबत चर्चा करू, काय खोपोलीमध्ये नवीन उपक्रम करू शकतो शेतकऱ्यांसाठी। तर नक्कीच आपण काहीतरी नवीन शेतकरीसाठी खोपोलीमध्ये काय करता येईल ते आम्ही नक्कीच करू आणि असे कार्यक्रम तुम्ही घेत राहा आणि शेतकऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन करत राहा। आम्ही तुमच्यासोबत आहे आणि सगळ्यांना मी आभार मानतो। पहिले काट टाकली आहे शहराने, त्या शहराचं औद्योगिक नगरी म्हणून डिक्लेरेशन झालं होतं। त्यानंतर इथे भरपूर कारखानदारी आली, पण त्यातूनही आपला काही शेतकरी हा स्वतःचे पाय टिकून इथे या ठिकाणी उभा राहिलेला आहे। स्वतःची उपजीविका त्याच्याबरोबर करत असतानाच नोकरदारी, त्याला सपोर्टिंग जे पूरक धंदे जसं दुग्ध व्यवसाय, मगाशी गोपाळे साहेबांनी सांगितलं की दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन हे व्यवसायही त्याला पूरक सोबत करत आहेत आणि आपलं उदरनिर्वाह करत आहेत। आणि त्यातलेच एक उदाहरण, एक जमान्यात फक्त 35 गाव जवळ असलेली खोपोली शहर, इथे शेतीशिवाय दुसरा धंदा नव्हता। तर आजच्या त्या काळातला तो शेतकरी आजही आमच्याकडं टिकून आहे। आज विश्वास बाळा गायकवाड काका यांच्या रूपाने जो शेतकरी आपण त्यांचा सन्मान केला, आज रायगड प्रेस क्लबचे तसेच तुमच्या खालापूर प्रेस क्लबचे मी खूप आभार मानतो की असं जर आपण एखाद्या आदर्शाला त्याला प्रोत्साहन दिलं, त्याचा उत्साह वाढवला तर नक्कीच आपला शेतकरी टक्का आणखीन वाढेल। काही शेतकरी जे आज त्यांच्या जमिनी अशाच पडी घेत किंवा गुंठेवारीवर विकण्याच्या तयारीत आहेत, ते शेतकऱ्यांच्या भावना बदलतील, त्यांना उत्तेजना मिळेल, त्यांना चालना मिळेल आणि तो शेतकरीसुद्धा आपली शेती न विकता तिथे पुन्हा एकदा शेती व्यवसाय चालू करून त्याला पूरक धंदे उद्योग निर्माण करेल अशी आपल्याला आशा वाटते। आणि मी अशा सर्वांच्या वतीने आशा बाळगतो आणि तुमचा हा उपक्रमाचा जो आपला सिद्धांत आहे किंवा तुमचा जो उपक्रम ज्यासाठी तुम्ही हे केलं आहे, राबवला आहे, त्याचं फलित आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मी 2 शब्द व्यक्त करतो, अशी भावना व्यक्त करतो आणि तुमच्या या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। असेच कार्यक्रम तुम्ही राबवत राहावेत आणि असंच समाजातील तळागाळातील प्रत्येक आदर्श व्यक्तींना त्यांचा सन्मान झाला पाहिजे ही भावना व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी हा देशाचा कणा आहे, तो आपल्या कष्टातूनच देशाला पोषण करत असतो। त्यामुळं सगळ्यात पहिली आपली जबाबदारी आहे की त्या शेतकऱ्याला जगवणं आणि जपणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता 1-2 दिवसापूर्वीच आम्ही KVK म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील दौरा केलेला, तर तिथे खरोखर अगदी आम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे आता महिला बाल कल्याणच्या वतीने मोत्याची शेती म्हणजे शिंपल्यातलं मोती, तर ते आम्ही प्रॅक्टिकली बघून आलेलो की त्याचाही प्रकल्प आपण आपल्याकडे राबवू शकतो आणि इकडे आपल्या महिलांना आपण उद्योगासाठी प्राधान्य देऊ शकतो। आणि माझ्याकडनं आणि खोपोली शहराच्या वतीने प्रेस क्लबला खरंच मनापासून शुभेच्छा देऊ की तुम्ही सगळे सामाजिक बांधिलकी म्हणून असेच उपक्रम राबवत असता, त्यामुळं माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। सगळ्यात मोठा गर्व होतो, कारण बाबा आपल्याच एरियामधल्या लोकांचा जेव्हा सन्मान होतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद होत असतो। आणि माझ्या शेजारीच राहणारे गायकवाड साहेब, आज जर त्यांचा सन्मान होतो तर मला खूप मनापासून आनंद होते आणि त्यांचं शेतकऱ्यांना जेव्हा आपण प्राधान्य देणार तेव्हाच ते फ्रंट फूटला येऊन काम करणार आणि ते काम केल्यानंतरच आपल्याला सगळं आपलं विकसित होणार आहे। सगळ्या गोष्टी आपल्याला धान्य मिळणार आहे, त्यांच्याकडूनच भाजीपाला सगळं आपण त्यांच्याकडूनच घेतो। जर त्यांनाच आपण जर सगळ्यात आधी प्राधान्य दिलं तर त्यांचाही सन्मान वाढेल आणि आपल्याही देशाच्या प्रगतीमध्ये भर लागेल असं मला वाटतं आहे। आणि नक्कीच तुम्ही जे काम केले आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असं पुढे करत राहा। म्हणजे आज 1 शेतकऱ्याचं झालं, पुढे 4 शेतकऱ्यांचं होती अशी मला नक्कीच अपेक्षा आहे आणि पुढे 4 शेतकरी अजून पुढे येऊन काहीतरी करण्याचा विचार करतील आणि त्यातून काहीतरी पुढे आपल्या खोपोली शहराचं नाव पुढे घेऊन जातील असं मला आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर सत्कार करण्याचं नियोजन केलं। यामध्ये आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांची आपण त्यांची हे ठेवली पाहिजे, त्यासाठी आपण जो हा उपक्रम राबवला तो सगळ्यात वाखण्याजोगा आहे। आणि त्यात आमच्या वर्चपूर्वीतले ग्रामस्थ युवा राघव गायकवाड यांची आपण निवड केली, योग्य केली। आज वयाच्या जवळजवळ 92-93 वर्षी त्यांचा तुम्ही सत्कार करताय। आमच्यातले बरेच शेतकरी
ग्रामस्थ यादव असतील, पापळ असतील, कुटपाने असतील, साळुंके असतील, दाभाडे असतील, बरेचसे लोकांची शेती इथे होत्या पूर्वी, पण आता कालांतराने काही त्या आपण विकसित करण्याच्या ह्याच्यात गेलं तरी हा आपले गायकवाड कुटुंब आहे आणि यादव आणि पापळ ह्या लोकांनी आधुनिक शेती आपण ठेवलेली आहे आणि ते त्यात भात विकून म्हणजे सर्वांचं हे करतात कुटुंबाचं. तर त्यांचं एक चांगली संकल्पना आहे की त्यांनी शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर आपल्या देशाला धान्य वगैरे मिळेल आणि आपण जी संकल्पना केली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो.